मनसे घालणार प्रांतांना घेराव, धैर्यशील पाटलांचं वक्तव्य। राणंद तलावातील अवैध माती उत्खनन प्रकरणी मनसे आक्रमक, पाहुयात सविस्तर बातमी। माण तालुक्यातील राणंद तलावातील अवैध माती उत्खननाप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मंगळवारी प्रांताधिकाऱ्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे यांनी दिला। वारंवार प्रांत, तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पुराव्यानिशी माहिती देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ एकमेकांवर टोलवाटोलवी करून या घटनेकडे दुर्लक्ष केलं। महसूल प्रशासन हे जाणून बुजून कारवाईत दुजाभाव करत असून त्यांच्या या कारनाम्याबाबत आम्ही प्रांताधिकारी यांना मंगळवारी घेराव घालणार असल्याचं धैर्यशील पाटील यांनी सांगितलं। त्याचबरोबर राणंद तलावातील माती उपसा प्रकरणी अधिकाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत किंवा अशा लोकांना पाठीशी घातल्याबद्दल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही सागर कट्टे यांनी केली। यावेळी मनसे दहिवडी शहराध्यक्ष शुभम खांडे, लखन पाटोळे, प्रथमेश नवले, रोहित जाधव, निलेश सोनवणे, शिवतेज कट्टे, रणजित जाधव, लखन पारसे, प्रसाद माने, शंतनू माने, चैतन्य पाटोळे, साहिल जाधव, ओम जाधव इत्यादी मनसैनिक उपस्थित होते। माण तालुक्यातील राणंद तलावाचा विषय आम्ही गेले 10 ते 15 दिवस शासनाकडे आम्ही पत्रव्यवहार करून न्याय मागत आहे। तरी सुद्धा प्रशासन त्यांना पाठीशी घालतंय। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण की इतकी बेकार अवस्था त्या राणंद तलावामध्ये झाली। एक तर माण तालुका आमचा दुष्काळी भाग आहे आणि शासनाच्या आदेशानुसार ज्या काही स्कीमा आमच्या तालुक्यामध्ये राबतात त्या पद्धतीनं राणंद तलावाला 40 लाख रुपये हे एका संस्थेला त्यांनी दिलेले आहेत की शेतकऱ्यांना गाव मोफत द्यायचा म्हणून। पण हे संस्था तसेच संस्थेच्या नावाखाली इतर दलाल शेतकऱ्यांना तर माती देतच नाहीत, पण हे स्वतः 1500 रुपये गाडी आणि 300 रुपये किलोमीटरनं शेतकऱ्यांना विकत माती देत आहे। ही गोष्ट आम्ही पत्रकार बांधवांना घेऊन प्रशासनाच्या वारंवार आम्ही पुराव्यानिशी नजरेत आणलेला आहे। त्यांना व्हॉट्सअपवर सुद्धा व्हिडिओ पाठवले, त्यांचे कुठे कुठे डेपो आहेत ते आम्ही दाखवलेलं आहे, कुठं त्यांच्या गाड्या पर जिल्ह्यात जात आहेत, पर तालुक्यात जात आहेत, ह्या गोष्टी आम्ही दाखवलेल्या आहेत। पण आजपर्यंत आम्हाला कळेना की त्यांच्यावर कारवाई का होत नाही। म्हणजे गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर ढाकणीसारख्या ठिकाणी कारवाई झाली। मग आमचं मत काय आहे, तुम्ही ढाकणीमध्ये कारवाई केली ना, तिथं 5 डंपर, 5 जेसीबी किंवा इतर वाहनं तुम्ही पकडली, लाखो रुपये त्यांना दंड केले, मग तिथं दंड केले जातात, तिथं गुन्हा दाखल केला जातो, तर मग राणंद तलावामध्ये का कारवाई केली जात नाही, हा मोठा आमचा प्रश्न आहे। म्हणून आम्ही उद्या सकाळ माननीय प्रांत मॅडमला घेराव घालणार आहे। कारण आम्ही उपोषणाचंही पत्र दिलं होतं, पण आम्हाला त्यांनी पत्रव्यवहार केला की आचारसंहितेमध्ये तुम्हाला उपोषण करता येणार नाही। म्हणून आमचं म्हणणं आहे, जर आम्ही तुम्हाला सर्व पुरावे देतोय, आमचं एकच मत आहे, हा GR आहे ना, तुम्ही म्हणताय ना हा GR आहे, मग ह्या GRच्या पद्धतीनं माती उपसा चालू असला तर मग आम्हाला सांगा। इथल्या संबंधित ऑफिसनं सांगायचं ती सातारवाल्यांची जबाबदारी आहे, सातारवाल्यांनी सांगायचं ते मालक आहे त्यांची जबाबदारी आहे। मग आम्ही न्याय मागायचा कुठं? मग लोकशाही मार्गाने जर न्याय मागत नसेल मग तर आम्ही मग हात सोडून न्याय मागितला तर काय चुकीचं आहे? मग मी सागर कट्टे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र विद्यार्थी सेना, वारंवार प्रशासनाकडे राणंद तलावातील तक्रार करूनही आजपर्यंत कोणतीही प्रशासनाने त्यावर कारवाई केली नाही। पॉकलँड मालक, डंपर मालक तसेच तिथले स्थानिक दलाल यांच्यावर जर शासनाने जर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली नाही आजपर्यंत, आमचं असं मत आहे तर अधिकाऱ्यांनी कारवाई त्यावर करावी, अन्यथा अधिकाऱ्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा असं आमचं मत आहे। आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे,